संजीव कपूर खजानामध्ये मी वैशाली आपणा सर्वांचे स्वागत करते। आज मी आपल्याला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे। ती म्हणजे उपवासाला नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे करतो, पण आज आपण करणार आहोत रताळ्याची खीर। यासाठी आपल्याला घ्यायचं आहे पॅन। हा घेतला आपण पॅन। पॅनमध्ये आपण घालणार आहोत 2 चमचा साजूक तूप। ही रताळी अगोदर आपण कुकरला 2 किंवा 3 शिट्या लावून उकळून घ्यायची आणि मी या रताळ्यांना चांगलं मॅश करून घेतलेलं आहे। ही रताळी व्यवस्थितपणे आपण तुपामध्ये परतून घ्यायची। रताळी तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे वेलची। वेलची रताळ्यामध्ये व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घ्यायची आणि हे मिश्रण आपण परततेवेळी एकदम कमी आचेवर करायचं, रताळी करपली जाणार नाहीत। मग आपण यामध्ये घालणार आहोत 4 स्पून साखर। साखर रताळ्यामध्ये विरघळली पाहिजे, तसं आपण यांना व्यवस्थितपणे एकत्र मिश्रण करून घ्यायचं। साखर व्यवस्थितपणे रताळ्यामध्ये विरघळू दे। पण हे सर्व करताना आपण गॅस एकदम कमी आचेवर ठेवायचा, नाहीतर आपली रताळी करपली जातील। मग आता यामध्ये आपण काय घालणार आहोत, गरम केलेलं दूध। आता हे मिश्रण पुन्हा आपण व्यवस्थित रताळी जी आहेत ती या दुधामध्ये व्यवस्थितपणे मिश्रण करून घ्यायची। माझ्या घरी सर्वांची आवडती आणि बनवण्यालाही खूप सोपी अशी खीर आहे ही, म्हणजे आपल्याला काही जास्त साहित्यही वापरावं लागत नाही आणि साधारणतः 10 ते 15 मिनिटात ही खीर बनवून तयार होते। ही घेतली आपण रताळी व्यवस्थितपणे दुधामध्ये मिश्रण करून। रताळी आणि दूध एकदम व्यवस्थितपणे मिश्रण झालंय आणि हे एकजीव झालेत। आता यामध्ये आपण घालणार आहोत काय, ड्रायफ्रुट्स। तेही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। कोणाला कमी ड्रायफ्रुट्स आवडतात, कोणाला जास्त। ही आता बारीक आचेवर थोडा उकाळा येईपर्यंत ठेवून द्यायची। ही झाली आपली तयार रताळ्याची खीर। अशा छान छान चमचमीत रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे संजीव कपूर खजानामध्ये।